अरे येडपट आहे का? मी काय सांगतोय, छगन भुजबळच्या विचाराच्या बाहेर निघ. गाडी वॉशिंग करते तसं तुमचे विचार धुवून घ्या. परळीतल्या लाभार्थी टोळीसारखं तुम्हालाही नादी लावीन, तुमचाही गेम करील. जरांगीच्या डोक्यात हवा गेलेली आहे. माझ्या एवढा मोठा नेता कोणीच नाही, अशा पद्धतीने तो वागत आहे. अरे येडपट आहे का? मी काय सांगतोय, छगन भुजबळच्या विचाराच्या बाहेर निघ. मला नेता मानत नाही. मी गरिबांच्या वेदना जाणतो, म्हणून गरीब 6 करोड एका बाजूने झालाय, हे ध्यानात ठेव. मला नेता मानत नाही, कधी मानणार सुद्धा नाही. नेतेगिरीची हवा उलट तुमच्या डोक्यातली काढून टाका. ती छगन भुजबळ परळीतल्या लाभार्थी टोळीसारखं तुम्हालाही नादी लावीन, तुमचाही गेम करील. आज लाभार्थी टोळीची परळीतल्या त्या 2 नेत्याची काय दशा झाली, ही फक्त छगन भुजबळचं ऐकून झाली. ते लवकरच छगन भुजबळच्या परळीचे दोघंही परळीच्या विचाराच्या बाहेर पडणार आहेत, आणि त्यांनी पडावं सुद्धा. तसंच तुमचे सुद्धा बुद्धी तुम्ही साफ करून घ्या. गाडी वॉशिंग करते तसं तुमचे विचार धुवून घ्या. त्याच्या नादी लागू नका. आणखीन बिकट वेळ येईल तुमच्यावरती. ती जर टाळायची असेल तर तुम्ही शहाणे व्हा. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका. नसता तुमच्यामुळं काँग्रेस पक्षाचा बुकटा वाजणार या राज्यात, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचं सांगतो, काँग्रेस उद्या काँग्रेसचा मोर्चा तुमचा ओबीसीच्या नावाखाली तुम्हाला ना दिले, तो ओबीसीचा नाही तर तो फक्त काँग्रेसचा मोर्चा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.